हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। मैं हूं समयुद्दीन चिश्ती। आज हम घाटी अस्पताल की पार्किंग के मामले में आज हमने घाटी के डीन डॉक्टर शिवजी सुक्रे सर से बात की, जो उन्होंने पे पार्किंग शुरू कर दी है आज से। उस मामले में हमने उनसे बात की तो उन्होंने कहा कि पेशेंट की जो परेशानी हो रही थी, बार बार गाड़ी चोरी हो रही थी, उसको देखते हुए हमने ये निर्णय लिया समिति ने कि ये यहाँ की पार्किंग को पे पार्किंग किया जाए, और उसका टेंडर निकाला और उसको एक कॉन्ट्रैक्टर को उन्होंने आज से वो पार्किंग दे दी है। यह है घाटी अस्पताल के OPD के सामने की पार्किंग, जहां पे पार्किंग शुरू की गई है। यहाँ पर जो है पूरे इंतज़ामात किए गए घाटी इंतज़ामिया की तरफ से। CCTV कैमरे लगाए गए हैं और बारिश के चलते यहाँ कीचड़ होता है, इसी के यहाँ पर मुरुम भी डाली जा रही है ताकि गाड़ियों को परेशानी ना हो। एम्बुलेंस खड़े रहने का भी इंतज़ाम किया गया है। 4 व्हीलर, रिक्शा, 2 व्हीलर, इस तरह की गाड़ियाँ यहाँ पार्क होंगी और चारों तरफ से इसे दीवार बनाई गई है चारों तरफ से, ताकि यहाँ से गाड़ी चोरी ना हो। CCTV कैमरे लगाए हैं। अब देखना है क्या यहाँ से अब गाड़ियाँ चोरी होती हैं या फिर कितना काबू पाया जाता है चोरियों के ऊपर। और पेशेंट और उनके रिश्तेदारों को कम से कम ये रेट में पार्किंग दी गई है यहाँ के चलाने वाले कॉन्ट्रैक्टर को, ताकि आने वाले पेशेंट के रिश्तेदार और उनसे कम से कम रेट लिया जाए। आपने जो पार्किंग की सुविधा शुरू की है पे पार्किंग, तो उसको कैसे देखते हो, क्या फायदा होगा उससे पेशेंट और उनके रिश्तेदारों? घाटी रुग्णालयामध्ये आपण या महिन्यापासून पार्किंगची व्यवस्था सुरू केलेली आहे। या एक टेंडर मार्फत ही पार्किंग प्रक्रियाची जी राबवलेली आहे आणि यामुळं रुग्णालयामध्ये जे रुग्णांचे नातेवाईक, ॲम्ब्युलन्स यांच्यासाठी हा खूप चांगला निर्णय प्रशासनातर्फे घेतलाय असं मला वाटतं। कारण बऱ्याच वेळेस कोणाची गाडी चोरीला गेलेली आहे, चुकीच्या ठिकाणी गाडी लागलेली आहे, अपघात विभागासमोर गाड्या लावण्याचं प्रमाण होतं, ज्यामुळं रुग्णांना अपघात विभागामध्ये इमर्जन्सीच्या आणताना खूप अडचणी निर्माण होत होत्या। आणि त्यामुळं प्रशासनानं ही जी वाहनतळ समिती आहे, या समितीमार्फत बैठक घेऊन त्याचं टेंडर मागवण्यात आलं होतं। त्या टेंडरमध्ये जो पात्र ठरलेला आहे निविदाधारक, त्याला ही निविदा आम्ही दिलेली आहे आणि त्यामुळे मागच्या काही दिवसापासून त्या ठिकाणी रोडवरच्या 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर आहे, त्या अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पार्किंग जे तळ आहे आमचा त्या ठिकाणी लावण्यात येतात। यामध्ये आम्ही जे काही रुग्णवाहिका असतील, अपंग व्यक्ती असतील, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे कर्मचारी असतील, आर्मीचे जवान असतील, पोलिसांचे जवान असतील, या सर्वांना मोफत व्यवस्था केलेली आहे। आणि आपल्याला माहित आहे की या ठिकाणी आम्ही 10 रुपये हे 4 चाकी वाहनासाठी आकारतो, 5 रुपये दुचाकीसाठी वापरतो। आणि मला असं वाटतं एवढाच खर्च घाटी रुग्णालयात सध्या करावा लागतो, कारण हजारो रुपयांचं औषधी, इंजेक्शन, गोळ्या आम्ही रुग्णांना 100% मोफत आम्ही पुरवत आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की या पार्किंगच्या बाबतीमध्ये आम्हाला रुग्ण असतील, रुग्णांचे नातेवाईक असतील, यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं आणि जी रुग्ण आणि नातेवाईकांची जी हेळसांड होती इमर्जन्सी सर्व्हिसेस देताना, तर ती याच्यामुळे निश्चित थांबेल असा मला विश्वास वाटतो। आपण या ठिकाणी जे आपल्या OPDच्या समोरचं मोकळं ग्राउंड होतं, त्या ग्राउंड मध्ये ही व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे मेडिसिन इमारतीकडे आहे। अपघात विभागाच्या बाजूला आम्ही आमचे कर्मचारी, स्टाफ आहे, त्यांच्यासाठी मोफत व्यवस्था केलेली आहे। आणि अपघात विभागाच्या समोरचा जो काही भाग आहे त्या ठिकाणी फक्त 2 व्हीलरची पार्किंग करण्यात येत आहे। आणि त्याचप्रमाणे CVTS बिल्डिंग आहे, त्या बाजूला सुद्धा 2 व्हीलरसाठी आम्ही पार्किंगची व्यवस्था करत आहोत। काय सांगतील जे काय बरेच लोकांचा विरोध आहे या पार्किंगच्या क्रियेसाठी? पार्किंगचा विरोध असण्याचं काही कारण नाही, परंतु जर विरोध असेल तर त्यांना आम्ही समजून सांगू की हे रुग्ण सेवेच्या हितानं
रुग्णांच्या नातेवाईक असतील, रुग्ण असतील, त्यांच्यासाठी कसं फायदेशीर आहे आणि त्यांचा जर काही गैरसमज असेल तर त्या बाबतीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि यामधून मार्ग काढू. परिसर पाहिला तुम्ही आल्यानंतर एकदम छान वाटू लागलं. कचरा नाही, बरेच तुम्ही बॅरिकेड वगैरे स्टीलचे पण लावलेले. घाटीची जी अवस्था होती तर बऱ्याच लोकांमध्ये नाराजी होती. त्या ठिकाणी खूप घाण असते, कचरा असतो. त्याचप्रमाणे परिसर जो आहे तर तो बऱ्याच दिवसापासून त्याचं सुशोभीकरण करण्यात आलं नव्हतं. परंतु आता आम्ही या ठिकाणी काही बगीचे निर्माण केलेले, गार्डन निर्माण केलेले आहेत, कंपाऊंड वॉल केलेले आहेत. त्याचप्रमाणे जो पार्किंगच्या साठी लागणारे चहूबाजूनं त्याला पेवर ब्लॉक लावलेले आहेत, काही डांबरीकरण केलेलं आहे, त्याचप्रमाणे काही एसएसचे रेलिंग केलेलं आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी येणाऱ्या माणसाला त्याचं जे रुग्ण म्हणून येतात तर त्यांना त्या ठिकाणी चांगलं वाटावं. या ठिकाणी राहणारे डॉक्टर, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, वर्गचार कर्मचारी, तंत्रज्ञ यांच्या आरोग्याला सुद्धा त्याचा निश्चितच फायदा होईल. कारण या ठिकाणाहून हे जे आम्ही बगीचे निर्माण केले त्यामुळं ऑक्सिजनची जास्तीत जास्त निर्मिती होते आणि त्या ठिकाणचं वातावरण प्रसन्न राहण्यासाठी मदत होते. बाहेरचा परिसर खूप चांगला ठेवला पण आतमध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं पाहायला येत आहे की कचरा, घाण आणि गंदगी दिसत होती. काही जे जुने सर्जिकल इमारत आहेत तर त्या ठिकाणचे काही ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, काही टॉयलेटचे प्रश्न आहेत आणि मला असं वाटतं की 100 विद्यार्थी इनटेक कॅपॅसिटीने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर सुरू झालेलं आहे. आता त्या ठिकाणी 200 MBBS चे विद्यार्थी आहे. जिथं 1200 खाटा मंजूर होत्या 1177, त्याच्या ठिकाणी आता 2000च्या आसपास रुग्ण दाखल असतात. किमान 10 ते 15 हजार रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी दररोज ये जा करतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तर त्याच्यासाठी वाढ होण्यासाठी आम्ही प्रस्ताव शासनाकडे पाठवत आहोत आणि ही पदं जर एकदा निर्माण झाली तर जो काही परिसर स्वच्छ झालेला है त्याच्यामध्ये आणखी स्वच्छ कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न करता येतील. आज हम घाटी अस्पताल आए हुए हैं. घाटी अस्पताल में आज से जो है पेशेंट के रिश्तेदारों के लिए जो असुविधा हो रही थी पार्किंग की, वो सुविधा की गई कम से कम रेट में. और जो है ये कॉन्ट्रैक्टर पुराने हैं, बहुत पुराने हैं, उनको अच्छा एक्सपीरियंस है गाड़ियों पार्किंग का. उनकी टीम है जो हमेशा गाड़ियां पार्किंग का संभालती है. जो लगातार यहाँ पे बहुत सी गाड़ियां चोरी हो रही थी, अब उस पर भी कहीं ना कहीं काबू पाया जाएगा. सीसीटीवी कैमरे लगाए गए हैं. यहाँ कंक्रीट का भी काम किया गया है. 5 जगह जो है सीसीटीवी कैमरे का इंतजाम है. 5 स्पॉट दिए गए हैं पार्किंग के लिए. SS बिल्डिंग, मेडिसिन बिल्डिंग, 11 नंबर 12 नंबर वार्ड, डेंटल के सामने और मेन OPD के सामने जो बड़ा स्पेस है, ये आप देख सकते हैं. यहाँ कई गाड़ियां 4 व्हीलर पार्किंग होती है, एम्बुलेंस पार्किंग होती है, रिक्शा पार्किंग होती है. ऐसी इन गाड़ियों की सेफ्टी के लिए चारों तरफ से दीवारें भी बांधी गई है. गाड़ी एक ही तरफ से एंट्री होंगी और एक ही तरफ से बाहर भी जाएंगी. इस तरह का इंतजाम घाटी अस्पताल की तरफ से किया गया है. और यहाँ जो जिन्होंने ये कॉन्ट्रैक्ट लिया है उनकी भी टीम बहुत अच्छी है. उनको भी अच्छा एक्सपीरियंस है गाड़ी पार्किंग का. लगातार इससे पहले उम्मीद है कि आने वाले पेशेंट और उनके रिश्तेदारों को जो गाड़ियों की परेशानी होती थी पार्किंग की, अब वो पार्किंग की परेशानी नहीं होंगी. आप देखते रहिए MTN न्यूज. हम और आप आपको अपडेट देते रहेंगे.